श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मुंबईची धावणारी पावलं जिथे थांबतात, जिथे समुद्र स्वतः स्वामींच्या चरणांना स्पर्श करण्यासाठी आसुसलेला असतो आणि जिथे 150 वर्षापूर्वीचं एक वचन आजही पाळलं जातं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचा प्रकट दिन आपल्याला ठाऊक आहे, पण तुम्हाला माहीत आहे का, या उत्सवाची मशाल नक्की पेटली कुठे? एक असा सोहळा जो प्रत्यक्ष सद्गुरू श्री स्वामीसुत महाराजांनी इसवी सन 1870 मध्ये सुरू केला. एक अशी पहाट जेव्हा साक्षात ब्रह्मांड नायक मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर समुद्र स्नानासाठी येतात. काय आहे या महापर्वणी मागचं रहस्य? 150 वर्षानंतरही प्राणी पक्षी या पालखीकडे का आकर्षित होतात आणि का म्हटलं जातं की या दिवशी गिरगावची चौपाटी साक्षात वैकुंठ बनते? चला, आजच्या या विशेष भागात आपण अनुभवणार आहोत भक्तीचा तो अथांग सागर आणि स्वामी सुतांच्या निष्ठेचा श्री स्वामी महापर्वणी सोहळा. श्री स्वामीसुत महाराज हा उत्सव प्रत्यक्ष कसा साजरा करत याचा एक अनुभव आम्हाला या निमित्ताने घ्यायला मिळतो. या गिरगावच्या सगळ्या रस्त्यांवरतीच स्वामीसुत महाराज हे कधी ना कधी गेले असतील, तर तो अनुभव आम्हाला या निमित्ताने घ्यायला मिळतो. खूप छान वाटतं. प्रत्येक ज्या स्वामींच्या पादुका आहेत त्या पायघड्या अंथरल्या जातात, त्या साफसफाई केली जाते, नंतर रांगोळी घातली जाते आणि हा अनुभव नक्कीच घेण्यासारखा असतो. श्री स्वामीसुत महाराजांनी सांगितल्याप्रमाणे भगवं निशाण असतं, गुढी असते, त्याचप्रमाणे दंड असतो. असा सगळा स्वामींचा एक राजेशाही थाट आपल्याला या निमित्ताने बघायला मिळतो. तसंच मिलिंद पिळगावकरची पुढाकार घेतातच, पण आमचे त्यांचे सगळे सहकारी म्हणजे चंद्रकांत मिस्त्रीजी असतील, मनीष कवळेजी असतील किंवा वासुदेव राणेजी आणि आमचे सगळे या निमित्ताने वर्षभराने ऑलमोस्ट भेटणारे आमचे सगळे भक्तगण आहेत, त्यांनाही या निमित्ताने आम्हाला भेटता येतं आणि खूप नवीन जो येऊ घातलेला स्वामी प्रकटीन उत्सव आहे त्याची ही नांदी असते. त्यामुळे खूप सुंदर सोहळा असतो. आपण देखील पुढच्या वर्षी नक्की या. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. चंद्रकांत मिस्त्री या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. स्वामी भक्तो, इसवी सन 1870 मध्ये सद्गुरू श्री स्वामीसुत महाराजांनी पेटवलेली भक्तीची ती मशाल आजही गिरगावच्या सागर तीर्थावर अखंड कशी तळपते. 150 वर्षापूर्वीचा तोच थाट, तोच जल्लोष आणि श्री स्वामी महापर्वणीचा हा अलौकिक समुद्रस्नान सोहळा आजच्या या विशेष भागात आपण अनुभवणार आहोत. पहाटेचा अभिषेक पूजा, शाही पालखी सोहळा आणि भक्तांच्या डोळ्यात साठवलेला स्वामींचा अथांग सागर, हा इतिहास आणि ही भक्ती अनुभवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. उत्सवाची सुरुवात होते ती आदल्या दिवसापासून. दिवे, तामणं, समय स्वच्छ करण्यापासून पालखी सजविणे, गुढी निशाण तयार करणे, देवस्थानाला अर्पण केल्या जाणाऱ्या वर्दीची तयारी, बाहेरगावावरून येणाऱ्या भक्तगणांच्या राहण्याची व्यवस्था आणि प्रसादाची सोय. प्रत्येक सेवेकरी मनोभावे कार्यात मग्न असतो. रात्रभर सेवा चालू असते, कारण हा केवळ उत्सव नसतो, ही असते गुरुसेवा. पहाटे 4:30 वाजता गुरुजींच्या हस्ते गणरायाचे पूजन होते. श्रींच्या पादुकांचे अभिषेक पूजन संपन्न होते. मंत्रोच्चार, शंखनाद आणि मंगल आरतीने संपूर्ण पूजा परिसर पवित्र होतो.
ओम भूर्भुवः स्वः श्रद्धेतरदाविन्दाभ्यां नमः यज्ञोपवीतं समर्पयामि आता एकदा पाणी सोडून द्या वस्त्रांनी सोडून द्या आचमनीयं समर्पयामि ओम तस्माद् यज्ञात् सर्वोत्तरुच्चस्सामानि दद्धरे छन्दां सुदद्धरे तस्माद् दिव्य तस्माद् दिव्यायता श्रीखण्डं गन्धनं दिव्यं गन्धाढ्यं समनोहरं विलेपनं श्रेष्ठ चन्दनं हे गुरुदेव स्वामीसुत महाराज अशा वर्द्या आपल्या इथल्या प्रमुख देवस्थानाला पाठवायचे. तर आजचा दिवस जो आहे स्वामी महाराजांच्या जयंतीची नांदी आहे असं असायचं सगळं अत्तराचे फवारे वगैरे करून. पण ही आधी आता आपण काय करतो, आता आपण 3च हे करतो. ते एक गणपती बाप्पाला, त्याच्यानंतर जिचं हे गाव आहे मुंबादेवी तिला, आणि तिसरा खुद्द स्वामी महाराज. असे आपले 3 वर्ग आपल्या असतात. या उत्सवाचं एक वैशिष्ट्य म्हणजे वर्दी. वर्दी म्हणजे साक्षात भगवंताला दिलेलं मानपान. भक्तगण मोठ्या श्रद्धेने फडके गणपती आणि मुंबादेवीला ही वर्दी अर्पण करायला जातात. मिठाई, सुकामेवा आणि वस्त्रांनी सजलेल्या या टोपल्या देवाप्रती असलेल्या कृतज्ञतेचे प्रतीक आहेत. ही परंपरा म्हणजे भक्तीचा सन्मान. पहाटे 5:30 वाजता स्वामींची मूर्ती आणि पादुका पालखीत विराजमान होतात. जयघोषात पालखी मिरवणुकीची सुरुवात होते. रस्ता झाडला जातो, पायगाड्या अंतरल्या जातात. दोन्ही बाजूंना सुंदर रांगोळी काढली जाते. सर्वात पुढे निशाण, त्यानंतर अश्व, गुढी आरत्या घेऊन महिला सेवेकरी, डोक्यावर मंगल कलश धारण केलेल्या 5 महिला, लोबान धुपाचा सुगंध, गुलाब पाण्याचे शिंपडणं, फुलांचं उधळण. स्वामींचे नामस्मरण करीत भक्तगण भक्तीत बुडालेले आणि त्यांच्या मागे राजाधिराज श्री स्वामी महाराजांची सजलेली पालखी. हा थाट म्हणजे भक्तीचा राजेशाही आविष्कार.
गाडीवर ठेव ना, ठेवा उगाच कसं काय. पालखी मिरवणूक कांदिवडी मठात पोचते. तेथे स्वामी महाराजांना वर्दी अर्पण केली जाते.
परंपरा जपणारा या सोहळ्याला गिरगावातील मोहन बिल्डिंगमध्ये स्थानिक रहिवासी मोठ्या भक्तिभावाने स्वागत करतात. आरती, थंड पेय, प्रसाद, सर्व भक्तिमय वातावरण. समर्थ महाराज की जय. देव श्री स्वामी सुत महाराज की जय. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. देव श्री स्वामी सुत महाराज की जय. अवधूत चिंतन श्री निघालो घेऊन दत्तांची पालखी. निघालो घेऊन स्वामींची पालखी. आम्ही भाग्यवान आनंदाने दान. आम्ही भाग्यवान आनंदाने दान. झुलते हळूच स्वामींची पालखी. झुलते हळूच स्वामींची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी.
मी नागपूरवरून आली आहे आणि आम्ही खास या सोहळ्यासाठी आलोय. तर खूप सुंदर वाटलं, खूप छान वाटलं. त्याकडनं ही सेवा करून घेतली तर त्याबद्दल म्हणजे आता कायच म्हणू मी, म्हणजे शब्द नाहीत माझ्याकडे. पहिल्यांदाच आलो पण अगदी खूपच मस्त, फार छान. काय म्हणू, श्री स्वामी समर्थ. सकाळपासून आम्ही सगळेजण म्हणजे इथे रांगोळीची सेवा, इथे हे सतरंजी उचलताय, सगळी सेवा सुरू आहे. आणि मी तर म्हणजे मला समजायला लागलं, चालायला लागले तेव्हापासून माझी आई इथे सेवा करायला घेऊन येते. त्याच्यामुळे मला तर खूप मजा येते. म्हणजे लहानपणापासून असं म्हणजे हे सवयीचं झालंय आता. त्याच्यामुळे असं काय सेवा करताना असं थकायला झालंय किंवा खूप ऊन आहे असं काही वाटत नाही. मजा येते उलट करताना, खूप मस्त वाटतं. तुम्ही सगळ्यांनी पण मी सांगेन, तुम्ही सगळ्यांनी जॉईन करा. ही जी आपली परंपरा आहे छान स्वामी सेवेची, ती आपण सगळ्यांनी पुढे चालू ठेवूया. आता नवीन पिढीने उलट खरं तर पुढे यायला पाहिजे. अशाच भक्तिमय वातावरणात पालखी मार्गक्रमण करत गिरगाव चौपाटी सागर तीर्थाकडे येते. अशाच भक्तिमय वातावरणात पालखी मार्गक्रमण करत गिरगाव चौपाटी सागर तीर्थाकडे येते. कामावर जाणारी मंडळी, सकाळी जॉगिंग करणारे युवक, प्रत्येकजण आपापल्या परीने सेवेत सहभागी होते. ही केवळ मिरवणूक नसते, हा असतो समाजाचा सहभाग. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.
त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं भर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यमृतमस्मि सत्यमस्मि वत्वं माम् अववक्तारमव श्रोतारमव दातारमव धातारमवानुचरमव शिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोद्वार्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयः त्वं चिन्मयः त्वमानन्दमयः त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दान्वितोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं विज्ञानमयोऽसि सर्वं जगदं नृत्तो जायते सर्वं जगदं वृत्तस्तिष्ठति सर्वं जगदं वैरेष्यति सर्वं जगदं वै प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निरवः त्वं जगन्नाथ पुनानि त्वं गुणतया त्रितः त्वं देहत्रया त्रितः त्वं कालतया त्रितः त्वं मूलाधारसितो नित्यं त्वं श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा पादवल्लभ दिगंबरा सरकार जरा 2 मिनिटं त्यांचं होऊ द्या पहिले. महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा सुपादवल्लभ दिगंबरा 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 सुपादवल्लभ दिगंबरा 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 सुपादवल्लभ दिगंबरा 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 सुपादवल्लभ दिगंबरा. एक मिनिट थांबा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी बाजूला जरा 2 मिनिटं. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ या कार्यक्रमाविषयी मी खूप ऐकून होती, परंतु आज प्रत्यक्ष मी चौपाटीवर अशीच वॉकला गेली होती. तिथून समोरून काय येते म्हणून बघितलं तर पालखी येते. मला एवढे डोळे भरून आले की स्वामींचा असा अनुभव की स्वतः त्यांनी मला बोलवून पालखीमध्ये सहभागी केले. हे कार्यक्रम अचानक ठरलेला असेल, म्हणजे पहिलेच नियोजित असेल, परंतु मला अचानक बोलवल्यासारखी मी आज सकाळी आले आणि मला या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मी कार्यक्रम ज्यांनी आयोजन केलं आहे त्यांचे खूप खूप आभार. आणि खूप नियोजनबद्ध शिस्तीबद्ध सर्व चाललेलं आहे. धन्यवाद. पहिल्यांदीच आलेले आहे, नाशिकहून आलेले आहे. मी जयश्री ठाकूर नाशिकहून आलेले आहे. शब्द कमी पडतील एवढा छान उत्सव आहे आणि सगळे अनोळखी लोक असूनही, नवीन असूनही सगळ्यांनी खूप सहकार्य केलं. मिलिंद दादांची टीम जी आहे त्यांचे सगळ्यांचे आभार. खूप छान कार्यक्रम आहे.
माझ्याकडे शब्द नाही आहेत आणि सगळं स्वामींनी करून घेतलेलं आहे. श्री स्वामी समर्थ. आजचा उत्सव म्हणजे हा एक अविस्मरणीय क्षण आहे. गिरगाव चौपाटीत स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेऊन अभ्यंग स्नान करून आम्ही सर्व आता परत पुन्हा आपल्या जागेकडे प्रस्थान करत आहोत. इतकं भव्य दिव्य पालखी, त्याच्यात स्वामी सूत आणि स्वामी समर्थ महाराज आनंदात आमच्या सोबत पालखी सोहळा साजरा करत आहेत. हे तुम्ही क्षण बघू शकतात. किती अविस्मरणीय आणि किती छान वाटतंय. आणि असेच दर वर्षानुवर्षी आपण सर्व आमच्या सोबत जोडू शकता. माझा पहिला एक्सपिरियन्स आहे आणि आम्ही याच्या आधी कधीच आलो नाहीये. हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी युनिक आहे आणि खूप छान वाटलं मला सकाळपासून सेवा करून. माझं पहिलंच वर्ष आहे. अतिशय आनंद झाला की असं वाटत होतं की जसं काही आमच्या बरोबर स्वतः स्वामी सूत महाराज आहेत. स्वामी महाराज आमच्या बरोबर चालतायत. आता आम्ही समुद्र स्नान करून परतीला निघालो. खूप छान अनुभव वाटतो की स्वतः स्वामींची पालखी आम्हाला हातात घ्यायला मिळते. आज आम्ही इकडे आलोय समुद्र स्नान सोहळ्याला. अतिशय नयनरम्य डोळे सोहळा आहे. न भूतो न भविष्यती. मी तर पहिल्यांदा असं म्हणजे या सोहळ्याला अटेंड करते. इतकं उत्कृष्ट नियोजन आणि इतका डोळ्याचे पारणे कार्यक्रम होता. स्वामी म्हणजे अगदी सगळं वातावरण भक्तिमय होऊन गेलंय, स्वामीमय होऊन गेलंय. खूप प्रसन्न वाटतंय आणि खूपच छान वाटतंय. समुद्र स्नानानंतर पालखी उत्सवस्थळी माघारी येते. भक्तगण भजन कीर्तनात रंगून जातात. श्री स्वामी समर्थांना नैवेद्य अर्पण केला जातो. नैवेद्य आरती संपन्न होते. आणि त्यानंतर महाप्रसादाचे वाटप. हजारो भाविक श्रींच्या पादुकांचे दर्शन घेत आत्मिक समाधान अनुभवतात. अशा प्रकारे शतकाहून अधिक परंपरा जपत श्री स्वामी महापर्वणी सोहळा दरवर्षी भक्तिभावाने साजरा होतो. ही केवळ परंपरा नाही, ही आहे श्रद्धेची अखंड गाथा. स्वरूप पाहतो
दिवशी स्वामीसुत महाराजांनी आपल्या सर्वांना हे जे काही दिलेलं आहे, हा जो वसा दिलेला आहे स्वामी समर्थ महाराजांची महापर्वणी साजरा करण्याचा, खरोखर तो खूप छान. आणि त्याला खऱ्या अर्थाने शोभा येण्याचं कारण म्हणजे तुम्ही सर्वजण, तुम्ही ज्या पद्धतीने आलात, या सोहळ्यामध्ये सहभागी झालात, खरोखर त्याच्यामुळे हा सोहळा साजरा करण्यास आम्हाला शतपटीने मदत झाली. आम्हाला कुठेतरी असं वाटलं ना की हा सोहळा महाराजांनी आपल्यापर्यंत पोहोचवलाय खरा, पण फक्त महाराजांनी जर आपल्याला वसा दिलेला नाहीये, तर स्वामी भक्तांना सुद्धा एकत्र करण्याचा वसा आहे. आणि खऱ्या अर्थाने स्वामी भक्त त्या दिवशी गोळा झाले होते. त्यामुळे तुम्हा सर्व स्वामी भक्तांना माझ्याकडून मनसोक्त, अगदी मनसोक्त मनापासून श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, कसं आहे माहिती आहे का, आपण आपल्याच लोकांना धन्यवाद कसं करणार हो? म्हणून धन्यवाद म्हणणार नाही मी तुम्हाला, धन्यवाद म्हणून तुम्हाला परख नाहीच करणार, कारण आपण स्वामी भक्त आहोत. आपल्याला आपलं नातं भावांचं आणि बहिणीच्या पलीकडचं आहे. त्यामुळे मी तुम्हाला मनसोक्तपणे श्री स्वामी समर्थ माता नक्की पुन्हा एकदा म्हणतो. आणि खरोखर श्री स्वामी समर्थ, खूप छान वाटलं, खूप छान वाटलं. असंच दरवर्षी येत राहा. अगदी पहिल्या वर्षी जे कोण आलेले आहेत त्यांना सुद्धा मी सांगतो, तुम्हाला उत्सव आवडला असणारच, कारण तुमचे चेहरे सगळ्यांचे इतके प्रफुल्लित होते, इतके मजा, प्रसन्न वातावरण होतं. त्याच्यामुळे भक्तांनो, खूप खूप छान झालं. तुम्ही आलात ते खूप बरं वाटलं आम्हाला. असेच नेहमी येत जा. पुन्हा एकदा मनसोक्तपणे श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, हा ऐतिहासिक सोहळा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे हीच खरी सेवा आहे. जर तुम्हाला ही महापर्वणी मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. हा व्हिडिओ आपल्या सर्व स्वामी भक्त मित्र परिवाराला शेअर करा, जेणेकरून ते या दर्शनाचे वाटेकरी होतील. अशा दुर्मिळ भक्ती सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी चंद्रकांत मिस्त्री या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नम्र विनंती, हा एपिसोड कसा वाटला कृपया कॉमेंटमध्ये नक्की कळवावे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कृपया हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.